एका प्रश्नामध्ये पूर्ण एसी आपण रिवाइज करू, कारण ह्या प्रश्नात आपण टोटल 25 गोष्टी फाइंड करणार आहे. मोर दॅन 25 गोष्टी आपण फाइंड करणार आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर अगदी इम्पेडन्स पासून तर पीक करंट, आरएमएस करंट, वेगवेगळ्या व्होल्टमीटरची काय रिडिंग येणार आहे सर रेजिस्टन्सच्या अक्रॉस जर व्होल्टमीटर लावलं तर काय रिडिंग येईल, कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस लावलं तर काय येईल, इंडक्टरच्या अक्रॉस लावलं तर काय येईल, इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोघांच्या अक्रॉस लावलं तर काय येईल, टोटल जर आपण इकडे व्होल्टमीटर लावलं त्याचं रिडिंग काय तर सर कधी आरएमएस असतं, सर कधी पीक असतं, सगळं बघू आपण. व्यवस्थित हातात पेन घे, वही घे आणि तू आधी हे सॉल्व कर. ठीक आहे, आधी व्यवस्थित सॉल्व कर. बघा हा एक पार्ट याचा, हा 14 आणि हे दुसरं आहे बेटा. ठीक आहे, सेम सर्किट आहे, या गोष्टी पॉज करून सॉल्व कर आणि बघ तुझे किती मॅच होत आहेत आणि कमेंट करून सांग किती तुझे मॅच झाले. ठीक आहे, चला आता मी सॉल्व करायला सुरुवात करतो. एक एक गोष्ट लिहित चल. सगळ्यात पहिले मला झेड पाहिजे. झेडच्या आधी सुद्धा मी एक गोष्ट सांगतो. काय सांगतो सर, कधी पण तुला हे व्होल्टचं जे इक्वेशन दिले ना बेटा, व्होल्टेजचं इक्वेशन दिलंय, सोर्सचं इक्वेशन दिलंय, ही कुठली व्हॅल्यू असते सर, ही व्हॅल्यू नेहमी असते कुठली व्हॅल्यू सर, पीक व्हॅल्यू असते. हे तुला माहिती आहे सर, हे माहिती ना मला, हे परत का बरं सांगतायत, सांगतो परत का बरं सांगतोय. मात्र जे बेटा हे रीडिंग देणार आहे ना, हे व्होल्ट मीटर जे रीडिंग देतं ना, ते काय रीडिंग देतं सर, आरएमएस रीडिंग देतं. सर हे एममीटर काय रीडिंग देतं सर, हे पण आरएमएस रीडिंग देतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. सो आता आपण एक एक प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले झेड आहे, तर झेड अत्यंत सोपा आहे. झेडचा तुला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला असतो सर झेडचा फॉर्म्युला असतो एक्सएल मायनस एक्सीचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि याचा रूट. जर तुम्ही नीट बघितलं तर हे किती येणार आहे, एक्सएल मायनस एक्सी कर. एक्सएल मायनस एक्सी म्हणजे काय येणार आहे सर, 6 मधून 3 गेले याचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. आर म्हणजे आहे सर 4, हे आलं बेटा 5 ओम. पीक करंट कसा काढायचा, पीक करंट विचारलाय बरं का. पीक करंट काढायला मी काय फॉर्म्युला वापरतो बघ. पीक करंट काढायला मी म्हणतो बेटा पीक व्होल्टेज डिवायडेड बाय इम्पेडन्स, हा फॉर्म्युला असतो पीक करंटचा. पीक व्होल्टेज डिवायडेड बाय इम्पेडन्स. सर पीक व्होल्टेज काय इथे, पीक व्होल्टेज माझ्याकडे आहे 30√2 डिवायडेड बाय इम्पेडन्स आहे 5. हा किती आला सर, 6√2. आलो इथपर्यंत, आलो. 6√2 आला सर. आरएमएस करंट काय असेल बेटा, पीक करंट डिवायडेड बाय √2 असेल या केसमध्ये. म्हणजे किती आलं सर ते, 6√2 डिवायडेड बाय √2 म्हणजे हे आलं माझ्याकडे 6 एम्पियर. चला पुढे पटपट सर. V1 म्हणजे काय, याचा आरएमएस रिडिंग देणार रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं. ते काय द्यायला पाहिजे सर, ते द्यायला पाहिजे आयआरएमएस इंटू काय येईल, आयआरएमएस इंटू आर. सांग आरएमएस किती काढले आपण, 6 इंटू आर किती माझ्याकडे, 6 इंटू 4 आहे बेटा. हे किती झालं सर, 24 व्होल्ट. आलो इथपर्यंत, ओके सर. V2 काय देईल, कॅपॅसिटरच्या अक्रॉस आरएमएस देईल. मग मी काय लिहितो इथे, आयआरएमएस तर सेम आहे सर, सिरीज सर्किट आहे, आणि इंटू इथे येईल एक्सी. म्हणजे मी लिहितो आयआरएमएस ची किंमत आहे 6 इंटू हे किती येणार आहे सर, 6, म्हणजे हे झालं बेटा 36 व्होल्ट. त्याच पद्धतीने V3 पण आपल्याला काढता येईल. V3 ला लिहितो आयआरएमएस इंटू एक्सेल, हे आलं पाहिजे किती येईल सर, 3 इंटू 6 म्हणजे आलं 18 व्होल्ट. आता V4 म्हणजे V4 कसं काढणार, तर V4 साठी तुला काय करावं लागेल, V4 म्हणजे काय सर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं नेट व्होल्टेज जर काढायला गेलं ना, तर तुला हे माहिती पाहिजे की दोन्ही आउट ऑफ फेज असतात. आउट ऑफ फेजचा अर्थ काय, परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. इकडे माझ्याकडे करंट आहे बेटा, करंटला मी एक रेफरन्स मानलं कारण करंट सिरीज मध्ये, बरोबर. आता करंटला लीड कोण करतं सांग बरं, करंटला लीड करतं सर इंडक्टरचं व्होल्टेज, आणि लॅग कोण करतं करंटला, कॅपॅसिटरचं व्होल्टेज. आणि हा 90 दिसतंय की तुला, 90 आहे. म्हणजे जे नेट व्होल्टेज आहे जर तू बघायला गेल्यानंतर काय येतं, VL मायनस VC येतं. ही डायग्राम आठवते की तुला, आठवायला पाहिजे डायग्राम है ना. म्हणजे मी डायरेक्ट लिहितो बघा, मला नेट रिडिंग पाहिजे, तर ती रिडिंग काय येणार आहे सर, ती येईल बेटा VL मायनस VCचं मॅग्निट्यूड. मग आता हे किती येतं, VL मायनस VC करायला गेलं तर बघ बरं, VL मायनस VC म्हणजे यायला पाहिजे हे 18 मधून 36 गेले त्याचा मॅग्निट्यूड, हे यायला पाहिजे 18 व्होल्ट. काही प्रॉब्लेम आहे का, नो प्रॉब्लेम ॲट ऑल सर. ठीक आहे. त्याच्यानंतर V5 काय बरं, V5 म्हणजे नाही का सर, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं आहे. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस तुला माहिती आहे काय फॉर्म्युला असतो. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर म्हणजे काय, कितीचा हे असतो सांग बरं. बघा रेजिस्टन्स तर करंट सोबतच चालतं, रेजिस्टन्सचं जे व्होल्टेज आहे बेटा ते करंट सोबत चालतं है ना, हा माझा करंट आहे. आणि कॅपॅसिटरचं जे व्होल्टेज आहे सर, तर ते लॅग करतं करंटला. तर दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स झाला, 90 डिग्रीचा. म्हणजे तुला फॉर्म्युला माहिती का, काय फॉर्म्युला सर, अंडर रूट ऑफ मी काय लिहितो बेटा,
रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज है ना, अंडर रूट ऑफ याचा स्क्वेअर पायथागोरस थेरमनी. मग आता हे किती येणार आहे सांग बरं. आपण काढलं होतं रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती आहे सर, ते आहे 24 आणि कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस किती आहे 36, म्हणजे अंडर रूट ऑफ 24चा स्क्वेअर प्लस 36चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करून घ्याल किती येतं. ठीक आहे, हे RMS रिडिंग देणार आहे. त्याच्यानंतर tan phi तर खूप सोपं आहे रे. tan phi कसं येईल सर, tan phi येईल बेटा XL मायनस XC अपॉन R. हे तुला लक्षात आहे का. हो सर लक्षात आहे. XL मायनस XC. आता XL मायनस XC कर बरं किती येतं. XL किती दिलंय 3 मायनस 6 डिवायडेड बाय R. R ची किंमत किती बेटा 4 आहे. म्हणजे आणि याचा मॅग्निट्यूड घ्यायचा है ना, याचा मॅग्निट्यूड घ्यायचा. म्हणजे हे किती आलं, हे आलं सर 3/4. 3/4चा अर्थ कळतो का तुला. 3/4चा अर्थ असा आहे की हा अँगल किती आला बेटा, हा जो अँगल आहे फाय किती आला, tan थिटा आला तुझा, tan फाय आला 3/4 आणि इथे फाय किती आला सर, इथे मी असं लिहितो कॉमा करून, फाय आला 37 डिग्री आला की नाही 37. आणि तू जर नीट बघितलं तर कोणाचा इम्पेडन्स जास्त आहे बेटा, इंडक्टर की कॅपॅसिटर. सर नाही का कॅपॅसिटरचं जास्त आहे. याचा अर्थ कसं सर्किट असायला पाहिजे, ते कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे सर, कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. अरे हो की नाही, कॅपॅसिटिव्ह सर्किट. ठीक आहे. अच्छा, पॉवर फॅक्टर काय असतो, पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय बरोबर आहे ना, कॉस फाय. मग आता कॉस फाय म्हणजे काय, कॉस 37 ची किंमत कळते का तुला किती आहे सर, 4/5. शाबास, इथपर्यंत आलो आपण, 10 झालेले आपले. परत जाऊ आपण 11ला. ॲव्हरेज पॉवरचा काय फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज पॉवरचा सिंपल फॉर्म्युला असतो बेटा VRMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. झालं. आता VRMS ची किंमत काढली होती आपण. VRMS किती आहे सर, बघा इकडे बघा, हा VRMS बेटा टोटल है ना, हा VRMS किती आहे सर, हा 30√2 आहे ना, मग VRMS किती येईल 30 येईल. अबे तो पीक व्हॅल्यू आहे, म्हणजे हा किती यायला पाहिजे, हा यायला पाहिजे सर 30. IRMS काढला का आपण, IRMS काढला असेल बघा, किती आहे सर 6 एम्पियर इंटू 6 इंटू कॉस फायची किती किंमत आहे, कॉस फाय आहे सर 4/5. हे कॅल्क्युलेट करून घ्या जे काही येईल ते. त्यानंतर आपल्याला I विचारलाय. I म्हणजे काय ना, हा करंट विचारला बेटा, हा करंट एम्पियर, म्हणजे मला असं म्हणायचंय या ॲमीटरची रिडिंग विचारली. इथे मी लिहितो हवं तर, ॲमीटरची रिडिंग विचारली. तर ॲमीटरची रिडिंग कशी येते, ॲमीटरची रिडिंग म्हणजे कुठला करंट असतो, ॲमीटरची रिडिंग म्हणजे RMS करंट असतो, म्हणजे हे येणार आहे 6 एम्पियर. फेजर डायग्राम बनवता येईल का, 100% बनवता येईल. फेजर डायग्रामला एवढं काय, माझ्याकडे हा करंट आहे आणि हे आपल्याकडे काय आहे, व्होल्टेज आहे. आणि हा अँगल किती आहे सर, अँगल आहे 37 डिग्री. करंटनी लीड केलं व्होल्टेजला बरोबर. अजून याच बरोबर मला जर दाखवायचं तर मी कसं दाखवतो बघा, माझा VR कसा असेल, VR असा असेल, करंट बरोबर है ना, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज. अच्छा, इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, करंटला लीड करतं, म्हणजे हे VL असेल. आणि VC कसा आहे सर तुमचा, VC असा आहे. काय डाऊट आहे का सर, बिलकुल डाऊट नाही है ना. VC काय ना, लॅग करणारे करंटला 90 ने. याच्यानंतर जर VRT बघितला, VRTचा अर्थ काय होतो, मला रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज इन टर्म्स ऑफ टाइम, त्याच्यानंतर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं आणि इंडक्टरच्या अक्रॉसचं. त्यापूर्वी आपण काय करू ना, मला हे ॲमीटरचं तर हे रिडिंग दिलं, मला जर इथे कोणी विचारलं असतं की मला तुम्ही एक गोष्ट सांगा की करंटची इक्वेशन सांगा इन द फॉर्म ऑफ टाइम, तर ती काय आली असती, करंटची इक्वेशन आली असती इन द फॉर्म ऑफ टाइम. जर बघायला गेलं टाइमच्या टर्म्समध्ये, तर सगळ्यात पहिले मला पीक करंट लिहावं लागेल. इथे पीक करंट लिहावं लागेल. पीक करंट किती येईल 6√2. अरे ला √2 ने मल्टिप्लाय करशील ना पीक करंटसाठी, करेल सर. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर व्होल्टेजला करंट लीड करायला लागलाय. हा जो व्होल्टेज आहे याला करंट लीड करतोय, कितीने लीड करतोय बघा, व्होल्टेजला करंट लीड करतोय 37 डिग्रीनी, दिसते का 37 डिग्रीनी. म्हणजे मला असं लिहावं लागेल साइन ω_t प्लस 37. काही डाऊट नसायला पाहिजे. इथपर्यंत कळालं सर. आता मला कोणी विचारलं की आता सांग बाबा की व्होल्टेजचं इक्वेशन सांग अक्रॉस द रेजिस्टर इन टर्म्स ऑफ टाइम, तर मला माहिती आहे करंट आणि व्होल्टेज सोबत जातो रेजिस्टन्समध्ये. मग मला फक्त लिहावं लागेल, काय लिहावं लागेल आपल्याला, इज इक्वल टू इथे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पीक व्होल्टेज कसं लिहिल मी, तर पीक करंट इंटू रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि साइन ऑफ इन फेज लिहावं लागेल मला ω_t प्लस 37. मग आता हे करून घेशील, I0 इंटू आर कर. I0 किती माझ्याकडे 6√2 इंटू आर ची किंमत दिली बघा, आर किती आहे सर 4 आणि साइन ω_t प्लस 37. कॅपॅसिटरच्या अक्रॉस कसं लिहायचं, तर कॅपॅसिटरच्या केसमध्ये व्होल्टेज काय करतं सर, लॅग करतं. करंटला व्होल्टेज काय करतं, लॅग करतं. किंवा मी असं म्हणू शकतो करंट लीड करतो व्होल्टेजला. कितीने लीड करेल सर, 90 डिग्रीनी. बघा मला जर व्होल्टेज लिहायचं असेल,
करंट 90 ने लीड करतो किंवा व्होल्टेज लॅग करतं 90 ने करंटच्या, है ना. तर मग आता मी असं म्हणतो की याच्यामधून मला 90 मायनस करावं लागेल कारण व्होल्टेज लॅग करतो. बघा मी कसं लिहितो, इथे लिहावं लागेल मला आय नॉट इंटू एक्सी, हे झालं पीक व्होल्टेज, साइन ऑफ ओमेगा टी प्लस 37, है ना. लॅग करतो म्हणून मला -90 करावं लागेल. आलं लक्षात. मग हे किती येईल सर, आय नॉटची किंमत परत 6√2 इंटू एक्सी दिलाय का आपल्याला, एक्सी दिलेला आहे सर 6 ओम, साइन ऑफ ओमेगा टी. आता 37 मधून 90 गेले तर किती येतात सर, हे यायला पाहिजे -53 -53. हॅलो, अरे आलं की नाही. येस सर. आता पुढे बघा, त्याच पद्धतीने इंडक्टन्स लिहायचं असेल तर लिही परत आय नॉट इंटू एक्सेल साइन ऑफ. आता इंडक्टरमध्ये काय होतं, इंडक्टरमध्ये व्होल्टेज लीड करतं कितीनी, 90 डिग्रीनी करंटचा, म्हणजे +90 करावं लागेल. म्हणजे मी असं लिहितो ओमेगा टी प्लस 37 प्लस 90. आलं लक्षात. मग इथे लिहा आय नॉटची किंमत टाक बेटा, 6√2 इंटू एक्सेल दिलाय 3 साइन ऑफ ओमेगा टी. 90 प्लस 37 केलं तर किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 127. कळालेलं आहे का. एकदम सोपं आहे, अवघड नाही, लोड घेऊ नका जास्त. हे बघा पुढे काय म्हटलं, सर्किट इज कॅपॅसिटिव्ह ऑर इंडक्टिव्ह. मगाशी सांगितलं कसं आहे सर्किट सर, सर्किट आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे सर. याचं कारण असं आहे की एक्सी इज ग्रेटर दॅन एक्सेल. ओके सर, ओके. आता दिलंय बेटा पुढचा प्रश्न बघा, इफ सी इज इक्वल टू 2 फॅरेड, आपल्याला सी ची किंमत दिली कॅपॅसिटन्सची, आणि विचारलंय अँग्युलर फ्रिक्वेन्सी सांगा, इंडक्टन्स सांगा आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी सांगा. सोपं आहे बघ, नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले मला काय दिलंय, सी दिलाय आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आहे, तर मी हा फॉर्म्युला वापरेल, एक्सी इज इक्वल टू 1/ω_c. एक्सी देऊन ठेवलाय मला, एक्सी किती होता 6, इज इक्वल टू 1/ओमेगा. ओमेगाची किंमत टाका किती आहे सर, ओमेगाच नाही माहिती ना आपल्याला, ओमेगा फाइंड करायचा इंटू 2. तर देअरफॉर ओमेगा किती आला आपल्याकडे, ओमेगा जर तुम्ही बघायला गेले तर ओमेगा इज इक्वल टू 1/12. आला का 1/12, आला सर. त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरला काय विचारले, मला विचारलेलं एल, म्हणजे आपल्याला इंडक्टन्सची व्हॅल्यू विचारली है ना. तर ते कसं येणार आहे, तर बघा एक्सेल इज इक्वल टू असतो ओमेगा एल. एक्सेल मला देऊन ठेवलाय, एक्सेल किती सांग बरं, एक्सेल दिला असेल, एक्सेल आहे 3 इज इक्वल टू ओमेगा, आता काढला मी 1/12 इंटू एल. देअरफॉर एल ची व्हॅल्यू किती आली सर 36. त्याच पद्धतीने मला कोणी विचारलं की रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती आहे, तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुला माहिती आहे की, सो एफ नॉट इज इक्वल टू मी लिहितो 1/2π √LC. मग याच्यात टाक 1/2π √LC. √LC एल आहे तुझ्याकडे, एल आहे सर. सी आता दिलेलं आहे बघा 36 × 2, जे काही येईल ते बघा. ठीक आहे, आलं लक्षात. येस. पुढे सर पॉवर लॉस सांगा, पॉवर लॉस. तर तुला एक गोष्ट माहिती पाहिजे की इंडक्टरच्या अक्रॉस 0 पॉवर लॉस होतो आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस 0 पॉवर लॉस होतो. अरे हे माहिती आहे की नाही सर, माहिती आहे. का माहिती आहे तुला, कारण पॉवर लॉस, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवरचा फॉर्म्युला असतो VRMS इंटू IRMS इंटू काय येईल सर, VRMS इंटू IRMS इंटू cos फाय. तर फाय इज इक्वल टू 90 डिग्री असतो. कोणाला 90 डिग्री असतो, इंडक्टरला आणि कॅपॅसिटरला, म्हणून इथे पॉवर लॉस होत नाही. त्याच्यानंतर मला विचारलं रेझिस्टन्सच्या अक्रॉस, तर रेझिस्टन्सच्या अक्रॉस किती असतो, तर रेझिस्टन्सच्या अक्रॉस फायची किंमत किती असते, 0 असते. कोणासाठी 0 असते सर, आर साठी. मग मी डायरेक्ट लिहितो, नीट लक्ष दे, VRMS इंटू IRMS इंटू cos 0. म्हणजे हे किती येणार आहे सर, तर हे यायला पाहिजे VRMS इंटू IRMS. आता VRMS इंटू IRMS कर बरं. VRMS म्हणजे कुठला, VRMS टोटल नाही बरं का, VRMS कोणाचं घेशील, तुला रेझिस्टन्सच्या अक्रॉस विचारलंय ना फक्त, तर फक्त तू रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा VRMS घेशील. तो किती येणार आहे, तर तो येईल सर IRMS इंटू आर आणि इंटू IRMS. ठीक आहे, म्हणजे तू काय लिहू शकतो याला, तर याला लिहू शकतो IRMS स्क्वेअर इंटू आर, है ना. आपण एक काम करू, याला इकडे सॉल्व करू, IRMS चा स्क्वेअर इंटू आर. मग आता तुला सांग IRMS ची व्हॅल्यू माहिती का तुला, आता मग अशी काढली होती आपण. IRMS किती सर, IRMS कुठे गेलं ते IRMS, अरे IRMS काढलं होतं ना आपण, कुठे गेला IRMS, हा I आहे आणि IRMS किती आहे सर, हा तोच आहे, एम्पियरचं रिडिंग म्हणजे तेच आहे, म्हणजे 6चा स्क्वेअर इंटू आर. आरची किंमत आहे का आपल्याकडे, आरची किंमत आहे सर 4. हे किती आलं बरं, 36 × 4.
36 × 4 म्हणजे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 144 वॅट. ही जी पॉवर आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, जी रेझिस्टन्सच्या अक्रॉसची पॉवर आहे ना, जी डिसिपेट झाली, ती टोटल सर्किटची ॲव्हरेज पॉवर लॉस यायला पाहिजे. कारण कॅपॅसिटर आणि इंडक्टरच्या अक्रॉस तशी नाही गेली पॉवर. मला म्हणायचंय हे आन्सर बघ आणि हे आन्सर बघ. मग अशी ॲव्हरेज पॉवर काढली आपण, हे किती येतं बरं सांग बरं. हे पण जर करशील ना तर एवढंच यायला पाहिजे बघ. 4/5 केले तर 5 5 5 36 6 6 36 आणि हे 144 वॅटच यायला पाहिजे. येतंय का? अरे यायला लागलं की नाही? येस. पुढे काय म्हटलंय, ॲट व्हॉट टाइम द करंट अटेन द पीक व्हॅल्यू. चांगला प्रश्न आहे. कुठल्या टाइमला म्हणतायत करंटची पीक व्हॅल्यू येणार आहे, पीक व्हॅल्यू. तर कुठल्या टाइमला येईल सांग बरं. तर सगळ्यात पहिले तुला काय करावं लागेल, करंटचं इक्वेशन सांग. करंटचं इक्वेशन काय होतं, आता काढलं तुम्ही सर्किटचा करंटचं इक्वेशन काढलंय. कुठे कुठे काढलं सर, हे बघ हे इक्वेशन 6√2 ठीक आहे, साइन ओमेगा टी प्लस 37 असंच होतं का, साइन ओमेगा टी प्लस 37. ते काय म्हणायला लागले, ते म्हणतायत की पीक व्हॅल्यू कधी येणार आहे, करंटची पीक व्हॅल्यू कधी येणार आहे. तर बघ बेटा, पीक व्हॅल्यूसाठी पीक व्हॅल्यू काय असते, पीक व्हॅल्यू काय याची 6√2 म्हणजे मी टाकतो बघ 6√2 = 6√2 साइन ओमेगा टी प्लस 37. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, इकडे एक आला, एकचा अर्थ कळतो का तुला, म्हणजे मी असं लिहू शकतो याला साइन 90 = साइन ओमेगा टी प्लस 37. साइन आणि साइनला गायब कर, इथून काय आलं मला, ओमेगा टी = 90 - 37 म्हणजे हे किती आलं 53. हे डिग्रीमध्ये आलं आणि इकडे ओमेगा कशात आहे, रेडियनमध्ये, म्हणून गडबड करायची नाही. तर तू एक काम कर, या डिग्रीला आधी रेडियनमध्ये करून घे. करता येईल का तुला रेडियनमध्ये, डिग्री टू रेडियन कसं करतो आपण, त्याला 53 × π/180 करावं लागेल, करावं लागेल की नाही. येस सर. आता काय करायचं, ओमेगा, ओमेगा दिलाय का तुला, ओमेगा मग अशीच दिला होता ना तुला, ओमेगा कुठे दिलाय बघा, इथे ओमेगा दिला होता. ओमेगा आता काढला होता ना रे, इफ सी = आपण ओमेगा काढला होता बघा. ओमेगा किती सर, ओमेगा = 1/12. तर इथे लिही 1/12. तर 1/12 × t = 53 π/180. इथून जे काही व्हॅल्यू येईल, जी काही व्हॅल्यू येईल, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, वरवर काढला आन्सर तरी चालतं, ऑप्शन मॅच होऊन जाईल. अशा पद्धतीने एवढ्या गोष्टी जर तुला काढता आल्या. आता जर याच्यात काही डाऊट असेल तर व्हिडिओ पुन्हा बघ, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट कर, ठीक आहे ना. एवढ्या गोष्टी जर तुला काढता आल्या बेटा, तर तुला AC मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, सर्किटमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुला एकदम क्लॅरिटी असली पाहिजे. अजून कोणी विचारू शकतं की मला सांगा, जर मला असा प्रश्न विचारला, अजून जर तुला म्हटलं तर की इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये किती काय फेज डिफरन्स आहे, त्याच्या व्होल्टेजचा फेज डिफरन्स काय, तर तो 180 डिग्री असतो, बरोबर. मला जर कोणी विचारलं की आपण अजून एक व्होल्टमीटर लावू, पण आता ते जे व्होल्टमीटर आहे ना, ते इंडक्टर आणि रेझिस्टरच्या अक्रॉस लावू. बघा आपण काय काय केलं, RCच्या अक्रॉस लावलं, त्याच्यानंतर LCच्या अक्रॉस लावलं, त्याच्यानंतर LCRच्या अक्रॉस, म्हणजे हे मेन व्होल्टमीटर लावलं आपण, बरोबर आहे का. पण आता मी काय म्हणतोय, R आणि L च्या अक्रॉस. तर R आणि L च्या अक्रॉस जर लावलं तर काय येईल, कुठला, LRच्या अक्रॉस मला विचारलं ना, तर मी सरळ लिहितो, काय लिहितो, VR² प्लस VL² आणि याचा रूट. कारण 90 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो आणि ते VR आणि VL काय सर, ते RMS व्हॅल्यू त्याच्या. झालं. अजून कायच विचारणार याच्यात है ना. अजून जर तुला विचारलं तर तुला विचारला की वॉटलेस करंट किती आहे, वॉटलेस करंट. तर वॉटलेस करंट काय असतो, वॉटलेस करंट असतो बेटा IRMS × sin φ, बरोबर आहे. IRMS × sin φ. sin φ ची व्हॅल्यू काढता येईल sin 37 है ना. IRMS तुला माहिती आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर तुला काहीही डाऊट राहणार नाही, ठीक आहे. अभ्यास करत राहा, काही असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट.